नमस्कार विद्यार्थ्यांनो, प्लास्टिक वेल्डिंग मशीनद्वारे दुरुस्त केलेले प्लास्टिकचे तुटलेले भाग किंवा पाईप या विषयावर आपले स्वागत आहे। या प्रक्रियेचा उद्देश प्लास्टिक वेल्डिंगद्वारे तुटलेल्या प्लास्टिकच्या कंटेनरची दुरुस्ती करणे, मजबूत आणि टिकाऊ बंधन सुनिश्चित करणे आहे। या विषयामध्ये अनेक साधने आणि उपकरणे वापरणे समाविष्ट आहे। येथे सामान्यतः वापरली जाणारी मुख्य साधने आहेत: ब्रोकन प्लास्टिक पाईप, प्लास्टिक वेल्डिंग रॉड कंटेनरच्या सामग्रीशी जुळणारे, प्लास्टिक वेल्डिंग गन विथ टेम्परेचर कंट्रोल, सेफ्टी गॉगल्स, heat resistant gloves, sandpaper or abrasive cloth, clamps, cleaning solvent उदाहरणार्थ acetone, paper towels or clean cloth, चाकू किंवा प्लास्टिक ट्रिमर। प्रक्रिया: सुरक्षितता तयारी: तुमचे सुरक्षा गॉगल आणि उष्णता प्रतिरोधक हातमोजे घाला। बी कामाचे क्षेत्र हवेशीर असल्याची खात्री करा किंवा उपलब्ध असल्यास धूर काढण्याची यंत्रणा सेट करा। सी खबरदारी म्हणून अग्निशामक यंत्र जवळ ठेवा। तुटलेला भाग ओळखा: तुटलेल्या प्लास्टिक कंटेनरचे स्थान आणि नुकसान किती प्रमाणात आहे हे ओळखण्यासाठी तपासा। तुटलेल्या एज तयार करा: तुटलेल्या प्लास्टिकच्या एज खडबडीत करण्यासाठी सँडपेपर किंवा अपघर्षक कापड वापरा। हे वेल्डिंग रॉडला चांगले चिकटण्यास मदत करेल। बी कोणत्याही दूषित पदार्थ काढून टाकण्यासाठी स्वच्छ सॉल्व्हेंट उदाहरणार्थ एसीटोन आणि स्वच्छ कापड किंवा कागदाच्या टॉवेलने खडबडीत कडा स्वच्छ करा। वेल्डिंग रॉड निवडा: कंटेनरच्या सामग्रीशी जुळणारी प्लास्टिक वेल्डिंग रॉड निवडा। रॉड समान रचना आणि रंगाचा असावा। वेल्डिंग गन प्रीहीट करा: प्लास्टिक वेल्डिंग गन चालू करा आणि निवडलेल्या वेल्डिंग रॉड आणि प्लास्टिक सामग्रीसाठी योग्य तापमानावर सेट करा। विशिष्ट तापमान सेटिंगसाठी निर्मात्याच्या सूचना पहा। वेल्डिंग पाईप ठेवण्यासाठी क्लॅम्प्स वापरा। हे घट्ट बंधन सुनिश्चित करते। रॉड आणि पाईपच्या एज एकत्र वितळवून वेल्डिंग गनची नोजल संयुक्त बाजूने हलवा। त्यांना फ्यूज करण्यासाठी थोडासा दबाव लागू करा। डी संपूर्ण ब्रेक सील होईपर्यंत वेल्डिंग सुरू ठेवा। वेल्ड एकसमान आणि गुळगुळीत असल्याची खात्री करा। थंड करणे: वेल्डेड क्षेत्र नैसर्गिकरित्या थंड होऊ द्या। पाण्यासारख्या जबरदस्तीने थंड करण्याच्या पद्धती वापरू नका, कारण ते बंध कमकुवत करू शकतात। तपासणी: एकदा प्लास्टिक पूर्णपणे थंड झाल्यावर कोणत्याही अपूर्णता किंवा कमकुवत स्पॉटसाठी दुरुस्तीची तपासणी करा। फिनिशिंग: युटिलिटी चाकू किंवा प्लास्टिक ट्रिमर वापरून कोणतेही अतिरिक्त वेल्डिंग रॉड ट्रिम करा।
आवश्यक असल्यास दुरुस्त केलेले क्षेत्र स्मूथ करण्यासाठी सॅन्ड पेपरने स्वच्छ करा आणि उर्वरित कंटेनरसह फ्लश करा. अंतिम तपासणी. दुरुस्त केलेल्या प्लास्टिकच्या कंटेनरची ताकद आणि अखंडतेसाठी काळजीपूर्वक तपासणी करा. अतिरिक्त वेल्डिंगची आवश्यकता असलेले कोणतेही व्हिज्युअल डिफेक्ट किंवा क्षेत्र नाहीत याची खात्री करा. साफसफाई. प्लास्टिक वेल्डिंग गन बंद करा आणि थंड होऊ द्या. सर्व उपकरणे स्वच्छ करा आणि कोणत्याही टाकाऊ पदार्थाची योग्य विल्हेवाट लावा. चाचणी. जर दुरुस्त केलेला कंटेनर द्रव किंवा इतर सामग्री ठेवण्यासाठी असेल तर सीलमध्ये कोणतेही उल्लंघन नसल्याचे सुनिश्चित करण्यासाठी लीकेज टेस्ट करा. तुमचे डोळे आणि हात सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी सुरक्षा गोगल आणि उष्णता प्रतिरोधक हातमोजे घाला. हवेशीर क्षेत्रात काम करा किंवा धुके इनहेलेशन टाळण्यासाठी धूर काढण्यासाठी प्रणाली वापरा. प्लास्टिक वेल्डिंग गन आणि रॉडसाठी निर्मात्याच्या सूचनांचे अनुसरण करा. वेल्डिंग प्रक्रियेदरम्यान गरम पृष्ठभाग आणि सामग्रीपासून सावध राहा. कामाचे क्षेत्र स्वच्छ आणि कोणत्याही ज्वलनशील पदार्थापासून मुक्त ठेवा. या व्हिडिओमध्ये आपण सुरक्षा तयारी, ब्रेक ओळखणे, तुटलेल्या कडा तयार करणे, वेल्डिंग रॉड, वेल्डिंग, कूलिंग, तपासणी आणि शेवटी साफसफाई कशी करावी याबद्दल शिकलो. मला आशा आहे की तुम्हाला या सर्व संकल्पना आणि प्रात्यक्षिकाच्या समजले असतील. आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक अद्भुत संकल्पना आणणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या.